आपले टेंट लागलेले आहेत. उभा कसणार राक्षस घेतला जरा बात करा, आपले ऍडजस्ट करा. चॉकलेट बात मंडळी गुड मॉर्निंग. परफेक्ट 4:30 वाजले सकाळचे ना. आम्ही पोहोचलो आपल्या ठिकाणी आदगावला. बघा कसा आदगावला अशा प्रकारे पोहोचलेलो आहेत. आणि मानस, रितेश आणि आमचा एक यज्ञेश होती गाडी चालवायला. पाणी वगैरे सामान वगैरे सगळं घेऊन आलोय. तर आपल्याला याच ठिकाणी लांब जायचं आपल्याला नेहमीप्रमाणे. बीचच्या साईडला आहे. आवाज बघा समुद्राचा. नाही बोला. तर चला सामान वगैरे काढू सगळा तिकडे पोचवू. नेहमीप्रमाणे पहिले जाऊन टेंट लावावं लागेल. पाऊस येईल कधी पण. ॲडव्हेंचर समुद्र नदी चालली आहे. ही बघा ही पार केली आहे. ओंड कवरी चप्पल बी नाही पुरं. हे बघ कसा सामान होई घेतली आहे. बिल्डर आणले ना माझ्या हातात तो गोंड तुम्हाला दिसणार नाही. आता कसा कॅमेरा फिरू चालले हो कालो खान. 4:45 झाले. चला भेटू तिकडं आपण डायरेक्ट. आता काही शूट करीत नाही. ओझा आता नको जे. चला फायनली पोचलो. हा आपला झार आणि झाराखाली 4 माकरा. दमलू आता टेंट वगैरे लावून घेतो. आणि येताना 2-3 माणसं दिसली पूजा करायला. ते हाताना आरती. पहिल्या दिवसात बोट चालू व्हायचा. 15 ऑगस्ट आहे आज. आम्ही बी आजच झाल्या घरांच्या आल्या फिरायला. मान्यान ते कांदा घातला, लायनर घासल्या. सकाळचे घरात गेले की आपल्या गॅरेजवर. हे तू जमला का? चला तर आता टेंट लावून घेऊ. चला मित्रांनो दोन्ही आपले टेंट लागलेले आहेत शकता. आता फक्त खिले टोकाचे बाकी आहेत. सामान वगैरे आणलेलं आहे. बॅग्स वगैरे ठेवलेले आहेत. यो इथं मधीन टाक रे सामान. किला ती बिजी पिशवी काय तर सामान सगळं आला ना. हे रित्या ती बॅग ठेव बाहेरच. त्या ठेव त्या खुर्च्यावरच्या बागे ठेव. बाहेर ठेव. तयार ठेवा होत्या खुर्च्या त्या. हे बघ याची किला. टेंट मध्ये फसवर होत्या. चला आलो आता टेंट मध्ये. आम्ही मानस आणि मी आहे. थोडा वेळ झोपतो आराम. मग बाकी तुम्हाला नंतर दाखवतो काय फिशिंगला गेल्यावर काही भेटते का नाही. तो दरवाजा लावते का आपला पडदा नको जे. चला थोड्या टायमासाठी गुड नाईट. थोड्याच वेळात होईल आपली गुड मॉर्निंग. मित्रांनो सकाळ झालेली आहे. ऑलमोस्ट 6:30 वाजायला आलेले आहेत. झोप काय आली नाही. तर मान्या बी नाही झोपला. मी पण नाही झोपलो. यज्ञच झोपले नाही. एक आमचा मास्टर पळाला तिकडं रितेश. आणि व्ह्यू बघा कवरा भारी आहे. तुम्ही तर कवा बघला नसेल नाही मान्या. पाऊस जरा पडत होता गेला. तर रितेशचा कॉल आले थांबा. तर चला पाक घेऊन चालू आहे. तर रितेशनी तिकडे बोलवले आपल्याला. तिकडे तुम्हाला माहिती आहे ना लास्टला एकदम पाणी पडले गाईज. कॅमेऱ्यावर पाणी आहे. तर आता इथून निघलो. झोप काय येत नाही. यद्देश सांगते मी झोपतो. तर त्याला सांगलं तू झोप. आम्ही जातो पाक घेऊन. रितेशनी बोलवले पाक घेऊन. तर मानस बाई घेते पाक. उचलं ना उचलला. सो चला जाऊ आपण रितेश जवळ. मानस आणि मी चाललो. यदू आपला झोपलेला आहे. एक तांब बिजी तांबच ना रे भेटली. दुसरी बी 2 तांबी भेटल्या. एक छोटी आहे एक जरा मोठी आहे. तर तिकडे गेलं की काय माहोल आहे तर बघू. तो चला. आणि वातावरण बघा कवरा हिरवलं मस्तपैकी. चला दुसरी डोंगरीवर आलो आपण. तिथे अजून लांब आहे. आणि इथं असं ते बासागले आहो. माणूस दिसते का तुम्हाला का काला आली आहे. दिसते इथं ना एक वराचं झाड दाखवत थांबा. त्या एकाने फाशी घेतलेली. नाही तर एक मंदिर पण आहे छोटासा. तुम्हाला माहिती आहे नेहमी दाखवत आहो.
या साईडला मंदिर आहे इथं. तिथं मंदिर झेंडा दिसला का तुम्हाला? बघवा बघवा. वा नाही, हे झारा फाशी घेतलेली तेव्हा आम्ही इकडेच होतो. रित्या काय, रित्याला बघायला लागेल आपल्याला. आता भास्कल तो या पोचूया आपण रितेश जवळ. मग तांब दाखवतो कशा 2 तांबी भेटल्या. तेच भाऊ बघा कसा काम 25 करून आलेला आहे. 2 तांबी पकडलेले आहेत. दाखव कशा रित्या इकडं. काय सकाळच काम 25. हो ना बघा यो लूर होता. हे लूरला 2 भेटल्यात. आता आम्ही जरा पाक ट्राय करू. पाक ट्राय करतो. सगळेच कर बघा कसा असणी बघा 1.5 किलोच्या आसपास. तर चला 2 भेटलेले आहेत मस्त पैकी. काहीच बघू आता आपण वजन बघू किती आहे. आता मच्छीचं वजन बघायचं आपल्या किती झाले, किती भेटले. 2 किलो. हो 2 किलो. हा ना रे बघा कसा 2 किलोचा कारले काम. भावाचा ₹1,00,000 खर्च. चला 2 किलो बघू शकता. परफेक्ट ना इकडं नाही तिकडं. 2 किलो खावालाच लागेल. भूक लागली आली. चला इथं ठेवले फिश आपली. दुसऱ्या ठिकाणी आता कास्टिंग करी घेते. तर बघा रितेश पाटील पाणी जाम खराब आहे. अपेक्षापासून नपेक्षा नाही मानत दा. माणूस इथेच पडला होता गेल्या वर्षी. गाईच करता करता. चला आता दुसरं काय भेटते का बघू. मग तुम्हाला दाखवतो. मग नंतर आपल्या टेंटच्या खाली जा. टेंट व तिकडं दिसत बी नसं लावलेलं आमच्या त्या साईडला. तिथं बघू पाक टाकू. इथं नाही जमणार जाम भुसरणं दगरान. तसं बघू आपण त्या साईडलाच. तोपर्यंत इथं ट्राय सध्या. चला आता पाऊस आलेला आहे. तर आता मी इथून निघतो. काय भेटत नाही. जरा पाणी झालेलं खातार. 2 भेटले त्यावरच. ना ती काल्लेरची भीती दोरा आल्या तिकडं नाही रे त्या. चला चाललो टेंट जवळ. चाललो टेंट जवळ. बीजे 2 टेंट लागलं. गँग गेली आहे काल्लेकरांची. 5 जण लिहान. आता झोपते. आता डोलं सुजलं. चला थोड्याच वेळात दाखव तुम्हाला टेंट जवळ. तर आराम करते आता. नंतर दाखवते सुरत दादा बिएल बाहेर. आता आपले यदू अजून झोपले. इथं रावरा गरम करते. येन उमासा ये माणसा. हे अजून मासे पकडतात. काहीच भेटे नाही. भाईनी आणि कोकणी कांदापोह बनवला कसं दाखवतो तुम्हाला आता मी. बघा आता कसं कांदापोह. बघ कांदापोह केल्यानं. हे यांचं टेंट हे सगळा नाही आपलं 2 टन हे केलं ते त्यांचं. बघू आता. भूक लागली जाम. कांदापोह आपल्याला नाही पटत. खालची हे भेटला का रे काही. प्रीत्या काही भेटला का 2 बघू. मग हे बघा बाईने पापलेट पकडली रितेश बाईनी. ना बिजा गड्डी मासा बी साईडला एक. किती वाजले? हा वाजला ऑलमोस्ट 9च झालं. तर असं बघू अजून काही भेटते का. तिघांचा उपास. तुला काही जमला बरं. आता चिरा गुतली इकडं. बघू बोनी होले. बोनी रसा करू. बगर इकडं ना जवळ ना. मस्त जेवणी झालेली आजची. कांदा पोह्याचा खायला रस्सा करा.
3 वेळा झोपायला गेलो, 3दाच उठून आलो. बरं आहे ना काम येईल ना. दुनिया खावायला भेटत नाही. खाव सगळा खाव. जरा अजून 2-3 मासे पकडतो भेटतान का. बघला ना जा माझा रोड बनवू ना त्यांच्या एक काम. वरती तालपत्री बांध, या बॅनरच बांध. चला बॅनर येईल मोदी शेठचा वरती बांधायला, खालची तालपत्री. थोडाफार तरी चालू आहे पण पक्का नाही. तर आता आम्ही वरती बॅनर लावतो असं, खाली तालपत्री बांधून बसायला सोय करतो. दाखवतो कसा बोलाय की तुम्हाला. तर चा एक तो काढल्याचा पोळ्या गेले पाक जेवण त्याच्यावर मी चालल्यावर, बाकी त्यावेळी सगळा जेवणाचा बघतान तर त्याच्याबरोबर मी चालल्या असाच बघते काही भेटते की नाही. बाकी चावल बिवल धावून दिले ना त्यांना, बघू आता त्यावेळी पुढचं करतील कसा ग जेवण बनवा. तोपर्यंत बघता पागाला काही गुत्ते ग ते पाग बघू काही जमते ग बाईला. आतमध्ये टाक, अजून आतमध्ये टाक. बघू काही जमते गणी. पाणी भरत चालले. बुरा जर दाखवते काही भेटलं की. चला आता निघतो आता आपल्या टेंट जवळ. काही नाही ऊन आले तर मावरा बी काही नाही. एक वडा भेटले, एक बारका शेकमासा, बस 2च. नंतर येऊ पगोल्या घेऊन. चला भेटूया टेंट जवळ. जेवायला येतो आता, भूक लागली जिरली. आता जेवायला कसा बनवलं सांगतो तुम्हाला. एक नंबर बोट्या लागतात. आणि तो काय भिजाय उपासवाला बर्फी 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 नाही र या खाशाल तर होशाल बेलन ले हवी उपासवालन. वांगी बटाटी झोपली ग तो. हे बघ व्हेजवालं बघ, कॅमेरा मागले तेल टाक. हे बघ आता व्हेजवालं श्रावण लवकर लगीन जमल ना. ट्रकवाल्यांचं जेवण. हे फिशिंगला आल्यांना भाजी खातान. एक झोपले यांचा साई बघताय हो. मी खाता बोट्या, वांगाना बटाट्याची भाजी. हालत बी टेकली बाईनी. बटाटी मटणाला सगळ्यात जास्त त्याने बटाटी जण. चला यांचा बी होल जेवायला बसू एक साथ आम्ही. देते बोटी यांची जेवणाने एक एक. घेतला जरा भात करा, आपले ऍडजस्ट करा. चॉकलेट भात चॉकलेट फ्लेवर. चला जेवून जेऊ ना जाऊ आता आपण पगोळ्या टाकायला. चला उठलो, झोपलेलं माणूस बाहेर उठले ते येताना पोरा ना रित्या गेलेलं आहे. तर आता चाललं परत लांब लांबचे लांब जाता तिकडं काही भेटते का बघू. आता परत निघलो. मंडळी ती बिजी मंडळी येतेच गेले. आपला जरा पाणी वगैरे संपले तर आणायला. बर्फ बर्फ म्हणजे आईस, आईस म्हणजे बापूस नाही मान्या ना. मग तंदूर रोटी. ऋतिक आता तिथे होता ना, तो ऑफ झाले तिथे. सकाळी त्याला कॉल केला होता मी, उचलला ना. आता पण केला याच्या अगोदर. पोचलो हो रित्या तिकडं ना. आमच्या फ्रीज आहेत ना, थर्मास 3 आहेत. हां थर्मास आम्ही पण आणला होता एक बॅग सर. काय थर्मास मग बर्फ राहतो 2-3 दिवस राहतो त्याच्यात.
बघा कशी दगरा आहे दगरानं फुटण आमची बगरा पाय सरलाय की ना काही मासा भेटला नाही एके भूषण काहीच नव्हता बीजे भूषण बघू काही भेटते का लगेच ओळख होते ना बोलाची टेक्निक पुजे बस नंबर बिंबर देऊन मोकला हाय 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 अरे किशन आज कोण ठेवते माणसा बघू जरा ते जाऊन जाऊन दाखवते तुम्हाला काही भेटला असेल तर याला बाईला बसल्यावर त्या गेले आपलं ते डोंगरात चढून ती साईडला ही बीजी फलटण आले आम्ही बसलो इथं बसले तुमचा एक भाऊ बुसा टेकल्या न्यावी वातावरण पाणी कमी होते आता काही भेटते कसा कसं जितारा भेटले जिवंतच करते इथं मधीन जातं परफेक्ट तर इथे भेटले एक तांब तर जितारा जिवंत बघा पोरते तो बघ 2 किलोच्या आसपास आहे 2-2.5 जवळला की दाखवतो तुम्हाला बघ कसा भुसाला भेटले वरती कर ना वरती कर वर कर सांगा बघू अजून काय भेटते का सर बारीक पोरा बिंदास फिरता नाही इथं भीती वाटते तेव्हा कसं काम केलं 25-5 किलो ह हे गॉप कडक काम केलं कडक एक जिवंत तांबूशी पण जिवंत मानस बघू अजून काही भेटते का योबा कसना आणले राक्षस तुम्हाला रॉकेट दाखवतो रॉकेट काम केलंय 25 त्या भाऊने आणले कसणार रॉकेट याला बोलतात रॉकेट काम केलंय फिट आज भाऊंची लागली लॉटरी अब्बा कसा आणले काम 25 जिवंतच आहे का नाही तर गावरी हल्ली ना त्याची थांबा आता फोटो तरी काढू चला फोटो काढू थांबा अयोबा कसना राक्षस आपल्याला नाही भेटणार काहीच ते दादांच्या जोडीला आले आम्ही त्यांना या आमच्या जोडी तुम्हाला खावायला देऊ काहीतरी म्हणून नेले आहो गलाला तर काही भेट नाही तर 10 किलो ऑलमोस्ट जास्त पण वाटते काम 25 10 किलो लांबचे दाखवतो गंभीरचा रोजचा आपला माप ना योबीचा 4 किलोच्या आसपास हा ही जिवंत हात लावची हिंमत नाही नाही आमची जिरली गावड्याना भात घेतला आपला काय बोलला काम केलंय 25 त्यावी बाई लोकावी इथले लोकल आणते त्यावी मस्त पकडल्यात मानलो भाई मी मानलो जेव्हा आपला यज्ञेश आपला मानस भाई ते एर तिकडे काल्लेर कर सगळं गुंदुलकरांनाच भेटते फक्त म्हणजे हा चल मग भाऊ इथं राहतो चला भाई छोटी कितीला देणार जितारी त्याच्यातली एक त्याच्यातली हा बोललो ना 5 ही छोटी याच्यात भरली झाल्यात ती 3000 तांबूशी द्या मला हा चला बाईला जाम भेटले काम 25 केलं चला थांबा तिकडे तांबूशी तरी याच्यावर घेते म्हणायचं चला इथून निघलो जाम खतर पाणी आहे मला तर वाटत नाही काही रॉड फिशिंगला काही होल वाटते आता दुपारी भेटले रित्याला सकाळी तेवढंच तांबूशी न ते भाई लोकांनी तर काम 25च केला 25 नाही 50 100 1000 करोड केला ना एक त्यावी चला निघू इथून आता आल्या आता भुसा टाकीच घेतले रोडला काही जमन आहे घेतले भुसा टाकी खड्ड्यान बघा रोडला काही जमला नाही दुसऱ्याला काही जमते का बघू आता दगरा गावी घेतल्यानंतर या बाटले जाऊ गोल त्यानंतर
ती दोघं बसले नाही. चला भेटतो दोन नंतर. चला इथून निघतो आता. कालोख झाले ऑलमोस्ट. तर ह्यो आपला फिशिंगचा अख्खा दिवसाचा लॉग आता इथे एंड करतो आम्ही. नाही दिनेश, आता भेटू आपण नेक्स्ट एपिसोड. नाईट कॅम्पिंग कसा काय ते दाखवतो. तर चला काय भेटू आता नेक्स्ट एपिसोडला आपले. चला तर या आता कॅम्पिंग जाऊ डायरेक्ट.